आपल्या संस्कृतीत तुळस या आयुर्वेदिक वनस्पतीला खूप महत्त्व आहे. पूर्वी महाराष्ट्रात चौसोपी वाडा, समोर अंगण, दारात तुळशी वृंदावन अशीच घराची रचना असायची. तुळशी वृंदावनाशिवाय मराठी घराचे चित्र पूर्ण व्हायचे नाही आणि तुळशी पूजेशिवाय देव्हाऱ्याचे चित्र पूर्ण व्हायचे नाही. कारण तुळशीच्या उपयुक्ततेची कल्पना आपल्या पूर्वजांना होती. म्हणूनच वर्षातून एकदा महाराष्ट्रात तुळशी विवाह साजरा केला जातो. हा सण दिवाळीचा एक भाग समजला जातो. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे. भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीच्या रोपाला फार शुभ मानले जाते. तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा तुळशीला फार महत्त्व दिले आहे. ज्या घरामध्ये तुळशीचे वास्तव्य असते त्या घरामध्ये नेहमीच सुख समृद्धी नांदत असते व तिची रोज पूजा केली जाते. याशिवाय तुळशीच्या रोपामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा येते. त्यामुळे प्रत्येक घरात योग्य ठिकाणी तुळशीचे रोप लावणे चांगले मानले जाते, शुभ मानले जाते. घर आनंदी राहणे प्रत्येकाचे स्वप्न असते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी आपण अनेक गोष्टी करत असतो. घरामध्ये भांडणतंटा कमी होऊन घरामध्ये सुख नांदावे याकरिता वास्तुतज्ञ ज्या गोष्टी सांगतात त्या गोष्टी अगदी नित्यनेमाने फॉलो करण्याकरता बरेच जण विविध गोष्टी करीत असतात. प्रत्येक हिंदू घराची ओळख ही दारात असलेल्या तुळशी वृंदावनाने होत असते. तुळशीची पाने हिरवीगार व भरलेली दिसली की घरामध्ये आनंद दिसतो. कधीकधी घरामधील तुळशीमध्ये बदल होतो. तुळस आपल्या सर्वांच्या दारात असतेच. कधी खिडकीत, कधी गॅलरीत किंवा जागा नसेल तर घराच्या दारात तुळस लावतो. तुळशीला आपल्याकडे धार्मिक महत्त्व आहेच. तुळस सर्वाधिक ऑक्सिजन देणारी वनस्पती असल्याने तुळशीचे शास्त्रीयदृष्ट्या बरेच महत्त्व आहे. इतकेच नाही तर तुळशीला आयुर्वेदातही बरेच महत्त्व असून कित्येक आजारावर तुळशीच्या पानाचा काढा फायदेशीर ठरतो. तुळस ही उष्णकटिबंधीय वनस्पती आहे. तुळशीची वनस्पती कमी जागा, कमी पाणी, कमी सूर्यप्रकाश, कमी हवेमध्ये जगू शकते. तुळस जास्तीत जास्त प्राणवायू बाहेर टाकते व वातावरणातील अदृश्य हानिकारक वायूंचा प्रभाव कमी करते. तुळशीच्या झाडाचे फायदे अनेक आहेत. सर्दी पडसे, रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे, चेहऱ्यावरील मुरमे घालवणे, दाताचे दुखणे यावर उपयोग होतो. तुळस हे पवित्र आणि औषधी गुणांनी भरलेली बहुपयोगी वनस्पती आहे. आपण विठोबारायाला तुळशीची पाने वाहत असतो. तुळस ही अँटीबॅक्टेरियल आहे. तुळशीमध्ये खोकला कमी करण्याचे गुण आहेत. वारकरी संप्रदायात तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे. वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात. भारतीय संस्कृतीने मानवी जीवनाला उपकारक ठरणाऱ्या सर्व गोष्टींना आपल्या जीवनशैलीत मोठ्या खुबीने सामावून घेतलेले आहे आणि आयुर्वेदिकदृष्ट्या अतिशय उपयुक्त असलेल्या तुळशीचा विवाह त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे. तुळशीची 3-4 पाने उकळत्या दुधात टाकून ते उपाशीपोटी घेतले तर तुमचे आरोग्य उत्तम राहते. तुळस आणि दूध हे मिश्रण अँटीऑक्सिडेंट असल्याने तुमच्या इम्युन सिस्टीमला बळकट करून कॅन्सरसारख्या रोगापासून दूर ठेवते. याने शरीरातील युरिक ॲसिड कमी करून किडनी स्टोन हळूहळू नष्ट होते. तुळस ही शरीराच्या अंतर्गत आणि बाह्य उपचारासाठी फायदेशीर आहे.
या पानाचे विशेष म्हणजे ही व्यक्तीच्या प्रकृतीनुसार काम करते. तुळशीमधील बहुगुणामुळे फक्त तुळशीची पानेच नाही तर खोड, फुले, बिया या भागांचा आयुर्वेदात उपयोग सांगितला आहे.